सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेची सत्यवान आणि सावित्रीची कथा पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही पावन कथा सर्वांनी ऐका. वटपौर्णिमेच्या दिवशी सांगितली जाणारी सावित्री आणि सत्यवानाची कथा भारतीय संस्कृतीतील अढळ निष्ठा, प्रेम आणि धैर्याचे प्रतीक मानले जाते. प्राचीन काळी मद्र देशात राजा अश्वपती राज्य करीत होते. अनेक वर्षे त्यांना अपत्य नव्हते. त्यांनी देवीची कठोर उपासना केली आणि त्यांच्या कृपेने त्यांना एक कन्या झाली. तिचे नाव ठेवले सावित्री. ती अत्यंत बुद्धिमान, सद्गुणी आणि तेजस्वी होती. विवाहयोग्य वय झाल्यावर सावित्रीने स्वतःसाठी वर शोधला आणि तिने सत्यवान नावाच्या राजपुत्राची निवड केली. सत्यवान हा सत्यप्रिय, कर्तव्यदक्ष आणि धर्मनिष्ठ होता. मात्र ऋषी नारदांनी भविष्य सांगितले की सत्यवानाचे आयुष्य अल्प असून विवाहानंतर 1 वर्षात त्याचा मृत्यू होईल. हे सत्य समजूनही सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहिली. तिचा विश्वास होता की खरे प्रेम आणि निष्ठा कोणत्याही संकटावर मात करू शकतात. तिचा विवाह सत्यवानाशी झाला आणि ती त्यांच्यासोबत वनात राहू लागली. ज्या दिवशी सत्यवानाचे आयुष्य संपणार होते त्या दिवशी सावित्रीने उपवास करून त्यांच्यासोबत जंगलात जाण्याचा आग्रह धरला. जंगलात लाकूड तोडताना सत्यवानाला अचानक चक्कर आली. तो वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून विसावला आणि त्याच क्षणी यमराज त्याचे प्राण घेण्यासाठी आले. यमराज सत्यवानाचा जीव घेऊन निघाले, पण सावित्री त्यांच्या मागे चालत राहिली. तिच्या नम्र स्वभावाने, धर्मज्ञानाने आणि अढळ पतिव्रतेने यमराज प्रभावित झाले. त्यांनी तिला एकामागून एक वर मागण्याची परवानगी दिली. सावित्रीने प्रथम आपल्या सासूसासऱ्यांचे कल्याण मागितले. नंतर आपल्या पित्याच्या वंशवृद्धीची इच्छा व्यक्त केली. शेवटी तिने स्वतःला सत्यवानापासून संततीप्राप्तीचा आशीर्वाद मागितला. यमराजांना जाणवले की सत्यवान जिवंत नसल्यास हा आशीर्वाद पूर्ण होऊ शकत नाही. सावित्रीच्या बुद्धिमत्ता, प्रेमळ आणि निष्ठेने प्रसन्न होऊन त्यांनी सत्यवानाला पुन्हा जीवनदान दिले. अशा प्रकारे सावित्रीने आपल्या धैर्य, श्रद्धा आणि अटळ श्रद्धेच्या बळावर पतीचे प्राण परत मिळविले. म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्याची, कुटुंबाच्या सुखसमृद्धीची आणि अखंड सौभाग्याची प्रार्थना करतात. या कथेतून आपल्याला संदेश मिळतो की श्रद्धा आणि निष्ठा यांची शक्ती अमूल्य असते. संकटसमयी धैर्य, संयम आणि बुद्धी याचा उपयोग करावा. प्रेम आणि विश्वास यामुळे जीवनातील कठीण प्रसंगावरही मात करता येते. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. आपला व्हिडिओ कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, ज्यामुळे आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहील.